प्रत्येक ट्रेक फक्त शिखर गाठण्यासाठी नसतो. काही ट्रेक निसर्गाला जवळून अनुभवण्यासाठी असतात. असाच अनुभव घेण्यासाठी आम्ही निघालो मुंबईच्या गर्दीपासून काही तास दूर, सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या एका छोट्याशा किल्ल्यावर, सोंडाई. सोंडाई किल्ल्यावर पोहोचण्यासाठी मग आमचा प्रवास सुरू झाला मुंबई लोकलने. सकाळी सकाळी हे सुंदर नजारे पाहत पाहत आम्ही पोहोचलो फायनली कर्जत रेल्वे स्टेशनला. कर्जत रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन ऑटोने मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. ऑटोवाले काका आम्हाला आजूबाजूच्या परिसराबद्दल माहिती सुद्धा सांगत होते. आजूबाजूचा निसर्ग पाहत पाहत शेवटी आम्ही पोहोचलो ट्रेकच्या बेस पॉइंटला. तर सुप्रभात मंडळी, आणि आत्ता आम्ही आहोत सोंडाई फोर्टच्या इथे, आणि इथून आता आपली ही ट्रेक सुरू होतोय. सो ऑटोने आम्हाला तिथे सोडलंय आणि इथून आता हा सरळ असा इकडे आपल्याला सरळ जायचं समोर. तर तुम्हाला सांगतो तुम्ही कशा पद्धतीने इकडे येऊ शकता. तर समजा तुम्हाला कर्जतपर्यंत यायचं लोकल ट्रेनने, आणि तिथून मग तुम्ही ऑटोने इथपर्यंत येऊ शकता. सो ऑटोचे चार्जेस आहेत 400 रुपीज त्याने आमच्याकडून घेतले. आणि आता इथून मला वाटतं एक अर्धा किंवा 1 तासाचा हा ट्रेक असेल. सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने येऊ शकताय. आणि आजच्या ट्रेकसोबत माझा सोबती आहे श्लोक. तर श्लोक, मग काय आज बंक मारला का? श्लोक 10वीला आहे आणि त्याला म्हटलं मी चल आज येतो का माझ्यासोबत ट्रेकला. मग तो बोलला ठीक आहे. मग कसं वाटतंय तुला? पहिला ट्रेक आहे तुझा? कैसा लग रहा है फिर? मस्त, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे. अच्छा, मग सर काय बोलणार नाहीत ना? नाही काहीच नाही बोलणार. म्हणजे 10वीला आहे, आणि 10वीला कसं माहिती आहे ना, म्हणजे आपण बोलतो की यार खूप महत्त्वाचं वर्ष आहे आणि ते सोडून फिरण्यासाठी आलेलं आहे. आणि अजून मंडळी आहेत आपल्यासोबत पुढे. म्हणजे आम्हाला वाटलं की आम्हीच असू, पण आहेत अजून सुद्धा आहेत मंडळी. आणि तो सरळ फोर्ट आहे, तिकडे आपल्याला पोचायचं आहे. मग श्लोक, अभ्यास कसा चाललाय? चांगला चालू आहे. पक्का? हो, फिरण्याची आवड आहे तुला? खूप. खूप? अच्छा, ठीक आहे. श्लोक आहे माझा भाचा. आणि आम्ही आज वीकडेजला आलो आहे, म्हणजे मंगळवारी. कारण माझा जो प्लॅन असतो तो नेहमी वीकडेजचाच असतो, विकेंडला वगैरे नाही. जास्त गर्दीच्या वेळेला आपण जायचं नाही कुठेच. त्यामुळे मग बोललो त्यालाच, म्हटलं येशील का? तर तो रेडी झाला. चांगलं आहे, म्हणजे त्यालासुद्धा फिरण्याची आवड आहे आणि त्याचा फर्स्ट ट्रेक आहे. मी याच्या आधी केला आहे ट्रेक, पण या वर्षातला आता नंतर पावसाच्या अगोदरचा हा पहिला ट्रेक आहे, आणि तो आहे श्लोकसोबत. आणि एक प्रॉब्लेम हा झालेला आहे की पावसाला सुरुवात झाली आहे रिमझिम. आणि आम्ही ना छत्री आणले ना रेनकोट आणला आहे, कारण पावसाचं वातावरण नव्हतं. म्हणजे कालपर्यंत तरी अगदी ऊनच होतं जास्त, म्हणजे त्यामुळे आम्हाला वाटलं नाही की पाऊस वगैरे पडेल. पण आता
थोडंसं ढगाळ वातावरण केलं आहे आणि आता रिमझिम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता काय माहीत नाही काय होणार आहे. पाऊस जर लागला तर थांबायला वगैरे जागा भेटली पाहिजे. समजा जर नाही भेटली तर मग आज फुल भिजणार. छत्री तरी आणायला पाहिजे होती, आहे ना श्लोक? श्लोक चालतोय पुढे पुढे मस्तपैकी. तर बघा ह्या वाटेने आम्ही आलो, इथे थोडासा आराम केला आणि इथे तुम्हाला दिसतंय थोडासा वॉच ठेवण्यासाठी. इकडे चढून तुम्ही पूर्ण आजूबाजूच्या परिसरावरती वॉच करू शकता. आणि हा समोरचा पूर्ण डोंगर आणि ही वाट आहे सरळ, आणि इथून आपल्याला अगदी तिथपर्यंत क्लाइंब करायचं आहे वरपर्यंत. आणि इथे बघा ऑफिशियल बोर्ड आपल्याला इथे लागलेला आहे दुर्ग सोंडाईचा, हे बघा. आणि इथे सुद्धा दुसरा एक बोर्ड आहे, इथे सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल त्या किल्ल्याबद्दल. सो किल्ले सोंडाई, गाव सोंडेवाडी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. आणि इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे गडाबद्दलची. सो तुम्ही बघा आणि छान आहे. आणि समोर आपल्याला तिकडे पोचायचं आहे, तो झेंडा दिसतोय ना, ते आपलं मिशन आहे. सो तिकडे जायचं आहे आपल्याला. सो चलो. आणि हे बघा इथे इथून स्टार्ट झाल्याने हे लागतं पहिल्यांदा 20. सो ऑफिशियली आपण आता ह्या ट्रेकमध्ये सुरुवात केलेली आहे आणि हा पहिला पडाव आणि सुखरूपपणे पार पडू दे ट्रेक. सो आता आपल्याला जायचंय, ते बघा ते लोक तिकडे तिकडे वरती चाललेत. आणि आपल्याला आता हा जो पॅच आहे ना तोच थोडासा डिफिकल्ट आहे, कारण पूर्ण सरळ या लाईनने आपल्या वरती क्लाइंब करत जायचं आहे वरपर्यंत. फक्त सावकाश, श्लोक सावकाश. हा पाय टाकत ये, म्हणजे एकदम पहिल्यांदा पाय टाक, तिथे जोर दे आणि मगच पुढे. ठीक आहे, थोडासा डिफिकल्ट आहे हा पॅच. ओके, कारण श्लोक पहिल्यांदाच कुठेतरी ट्रेक करतोय, त्यामुळे पूर्णतः माझी जबाबदारी श्लोकची. ठीक आहे, कारण नाहीतर आता आपल्याला जायचंय कुठून, इकडून नाही, हा रूट आहे, इथून जायचं. श्लोक चल पुढे तू. सावकाश हा, एकदम पाय जपून टाक. आणि हा हात, हा ग्रेट ग्रेट. आणि एक मिनिट. पाऊस जर पावसामध्ये ना थोडासा स्लिपरी होऊ शकतो हे पार्ट, हा भाग. आणि हे बघा आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि हा नजारा किती सुंदर नजारा आहे ना. वाव, पूर्ण ते धुक्याची चादर पसरले दगडांवरती, ते बघा. आणि हा संपूर्ण असा परिसर आहे, छान एकदम भारी यार, मस्त व्ह्यू आहे. आणि आता अजून आपल्याला वरती तिकडे जायचंय, इथपर्यंत श्लोक आलाय. आणि आता इथे ते ठेव, इथून सरळ या माझ्या पाठून, सरळ सरळ आराम. आता हे बघ, इथून या सरळ सरळ. हे बघ, ह्या ज्या पायऱ्या पायऱ्या केल्यात ना, ह्या बघ, इथून तुला यायचंय. ठीक आहे, हे बघ, हे बघ, इथे पाय ठेव, जिथे ॲरो ठेवलेत ना तिथे व्यवस्थित. ठीक आहे, सो हात पकडून व्यवस्थित ह्या लाईनने ये, आरामात. ठीक आहे, हात, एक हात दगडाला पकडून ये. ठीक आहे, आलास वरती, ग्रेट. आणि क्लाइंब केलेल्या भाईने, कारण हाच तो थोडासा रिस्की पॅच होता. बघा किती भारी वाटतो ना सीन. आणि तो आहे मोरबे डॅम, तो जो दिसतोय ना
सेम आपण येताना दिसलेला ना तो मोरबे डॅम आहे. आणि हाच थोडासा पॅच रिस्की होता, थोडासा वर्टिकल आहे, त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला इकडे यावं लागतं. सो आत्ता काय नाही, आता जास्त चला लवकर लवकर श्लोक, आपल्याला पाऊस यायच्या आधी, कारण थोडे थोडे पावसाचं वातावरण झालं आहे आणि ठिपके पडत आहेत, त्यामुळे लवकर पोचणं गरजेचं आहे. श्लोक, यू आर एन्जॉईंग? ओके. आणि नजारे खूप खूप भारी आहेत, नजारे बघा वरून, जबरदस्त. वर कधीतरी पहिल्यांदा एकदा करायचं ट्रेक. हा बरोबर आहे, हे नाही केले तर काय. राईट. श्लोक शिकला आता. आणि तो बघा, तो आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल, मोरबे डॅम. भारी वाटते एकदम. आणि चला भाई, वरती पोचायचं आपल्याला पाऊस येईपर्यंत. चलो अभि वरती जाऊया पटकन, कारण वरती बांधलेलं शेडगे. सो तिथे आपण पोहोचलो तर आपल्याला तिथे थांबता येईल. ठीक आहे. श्लोक तर एकदम सराईतपणे चालतोय, एकदम सराईतपणे. माझ्यापेक्षा ना पळतो एकदम सरळ. आणि आपण आता इथे पोहोचलेलो आहे आणि इथे थांबूया आपण. इथे थांबूया, इथे थोडंसं इकडे पण बांधलेलं आहे ना, त्यामुळे आता पाऊस जरा थोडासा मोठ्या सरी म्हणजे एकदम मोठे नाही, पण इथे थोडा वेळ थांबूया आपण. पावसाचा काय भरोसा नाही. हे बघा मोरबे डॅम आणि हा परिसर. श्लोक सुद्धा फोटोग्राफी करताना. बाय द वे, श्लोकचा पण एक यूट्यूब चॅनल आहे. काय रे, काय? श्लोक एडिट्स. काय टाकतो चॅनल वरती? अॅनिमिक कंटेंट, ॲनिमेशन वगैरे. अच्छा, ओके. किती सबस्क्रायबर आहेत? माझे 58 सबस्क्रायबर आणि 1,25,000 व्ह्यूज. क्या बात. त्यामुळे नक्की चेकआउट करा श्लोकचा सुद्धा चॅनल, श्लोक एडिट्स ना, श्लोक एडिट्स. ओके. शॉर्ट्स टाकतो त्याच्यावरती जो. मी तुम्हाला लोगो दाखवतो. हां. आणि पुढे म्हणजे भावी यूट्यूबर आपण त्याला म्हणू शकतो असं. आणि मला वाटतं पाऊस थोडासा कमी झाला आहे, आपण तिथपर्यंत तरी जाऊ शकतो. चल तिथपर्यंत जाऊया, कारण पाऊस एवढा नाही आहे, पण तिथपर्यंत तरी आपण नक्कीच पोचू शकतो. आणि आता आम्ही इथे थांबलेलो आहे आणि पावसाची रिमझिम तुम्ही बघू शकता. हे बघा, पाऊस पडतोय आणि जोपर्यंत हा पाऊस थांबत नाही ना, तोपर्यंत वरती आपण चढाई करू शकत नाही. त्यामुळे वाट बघतोय आम्ही कधी थांबेल पाऊस. इथपर्यंत आम्ही पोचलोय आणि रिमझिम पाऊस पडतोय. हे बघा, तुम्हाला दाखवतो. मगाचपर्यंत काहीच नव्हता, थोडा हलका, पण आता हा जवळजवळ मागच्या एक 10-15 मिनटापासून पडतोय. कारण आमच्याकडे काहीच नाही, छत्री पण नाही, रेनकोट पण नाही, त्यामुळे आता इथेच आम्ही बसलेलो आहोत या शेडमध्ये. त्यामुळे आता पाऊस जाण्याची वाट बघतो आम्ही. श्लोक, बाकी कसा आहे एक्सपिरियन्स? चांगला आहे, मस्त. कसं वाटतंय? भारी वाटतंय, पाऊस पण पडतोय. हां, पण वातावरण एकदम भारी आहे. हे बघा, पाऊस
आणि पाऊस थोडासा कमी झाला आता. सो आम्ही आता पुन्हा एकदा वरती चढायला सुरुवात केलेली आहे. आणि आता एकदम वातावरण क्लिअर दिसतंय बघा. मगाशी पाऊस जेव्हा पडत होता ना तेव्हा असं थोडंसं धुक्यासारखं झालेलं वातावरण. आणि आता कमी झाला पाऊस तर पूर्ण एकदम क्लिअर वातावरण आहे बघा. एकदम क्लिअर, मस्त वाटतं एकदम वातावरण. आणि इकडून आता आपल्या वरती जायचं आहे. आणि ही आता वाट चालली सरळ तशी तिकडून वरती जायचं आपल्याला. चलो जल्दी फटाफट. आणि आम्ही धावत चाललोय कारण हे बघा खाली पूर्ण हे आहे आणि ही साईडून जाते. ओ हा ती भारी वाटते ना. हे बघा खतरनाक आहे. आणि श्लोक पण आला. आजा आजा श्लोक. आणि मागे जो पॅच लागलेला आहे ना त्यानंतरचा हा पॅच थोडासा रिस्की आहे. हे बघा हा असा इकडून असा थोडासा इन्क्लाइन आहे आणि स्लिपरी आहे. म्हणजे त्यामुळे व्यवस्थित ग्रिप पकडून तुम्हाला यायचं आहे. ठीक आहे. आता तिकडे जायचं आहे आपल्याला वरती. आणि आता थोडासाच पाऊस पडला पण ज्यावेळी पाऊस असेल ना त्यावेळी तर बाबा खूपच स्लिपरी असेल हे. त्यावरून व्यवस्थित आहे. इथून असा असे पाय ठेवत व्यवस्थित ये अगदी. आलास. आणि किती भारी वाटते ना. एक नंबर. पूर्ण क्लिअर झाला. एकदम क्लिअर झाला वातावरण. एकदम क्लिअर फील. हां पावसामुळे जास्त वेळ गेला थांबल्यामुळे. सो आता फटाफट आपल्याला वरती जायचं आहे. आणि अशी ही वाट आहे. व्यवस्थित आहे. एवढे काही नाही. आरामात तुम्ही चालू शकता. खाली पूर्ण हे असं आहे. आणि फायनली आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. हे बघा पहाटचं दृश्य. आणि समोर शिड्या दिसतात तुम्हाला नजरेत येताना. सो त्या शिड्यांवरून आपल्याला वरती जायचं तिकडे. आणि आत्तापर्यंत आपण तिकडून तसा चालत येऊन असं इथपर्यंत आलेलो आहोत. आणि हा असा काहीसा नजारा इकडून दिसतोय बघा. सो आता जायचं वरती फटाफट त्या शिड्यांच्या मार्गाला. चला. आणि फायनली आपण पोचलोय त्या टाक्यांपर्यंत. आणि हे बघा फायनली ही पाण्याची टाकं. 2 पाण्याची टाकी आहेत तिथे. हे बघा पावसामध्ये पूर्ण भरतील. सो ही 2 पाण्याची टाकं आहेत. आणि आता आपण इथून वरती जाणार आहोत. सो फायनली आपण पोहोचलोय त्या शिड्यांच्या मार्गांच्या इथे. आणि आपल्याला इथून वरती जायचं आहे. हा
शिड्यांनी सरळ. खूप भारी वाटतंय. आता फक्त अगदी शेवटचा पॉइंट राहिलाय. सो आपण वरती पोचू. खूप भारी. सो इथून आता शिड्यांच्या मार्गाने आपण सरळ वरती जाणार आहोत. श्लोक आरामात. भारी वाटते ना. खतरनाक. कसं वाटतं श्लोक? भारी. वरतीच बघत राहा आणि चाल. खाली पाठीमागं बघू नकोस. श्लोक पोचला. थांब, आलो मी. हा असा विहंगम नजारा आहे. चला, श्लोक निघालाय. सावकाश हा. श्लोक जपून, व्यवस्थित अगदी. शेवटचा पडावा आहे. आराम से. हा, आरामात एकदम सावकाश. थांब तिथे, आलोच मी. ब्युटी ही आहे सह्याद्रीची ब्युटी. सो आता फायनल शिडी आपण चढणार आहोत इथून. वरती सोंडाई मातेचं जे मंदिर आहे ना, तिथपर्यंत जायला खडतर मार्ग आहे. त्यामुळे मग ह्या शिड्या बनवल्यात. चांगलं केलंय शिड्यांच्या मार्गामुळे. नाहीतर मग अवघड होतं वरती जाणं. त्यामुळे शिड्यांमुळे मार्ग थोडा सुकर होतोय वरती जाण्याचा. पण शिड्या पण मोठ्या आहेत हा, आणि इन्क्लाइन आहेत एकदम. श्लोक वरती पोहोचला पण. आणि हे पाठीमागे तुम्ही बघू शकता माझ्या दम विहंगम दृश्य. राकट असा आपला राकट आणि कणखर सह्याद्री. हो. हर हर महादेव. जय शिवराय. आणि बघू शकता तुम्ही व्हॅली पूर्ण. हे पावसामध्ये पूर्ण हिरवगार डोंगर दिसते. आणि आपण आता पोहोचलो. हे बघा, इथे सुद्धा एक पाण्याचं टाकं आहे. हे खाली 2 टाकी होती. खाली आपण बघितली 2 टाकं. आणि आता अजून एक इथे एक टाकं हे पाण्याचं आहे. सो आता आपण अगदी फायनली आपण पोचलेलो आहे अगदी अंतिम टप्प्यामध्ये. आणि फक्त ही शेवटची छोटीशी शिडी राहिली आहे. आणि हा बघा नजारा. क्या नजारा आहे. हे बघा. आणि हा तो स्पॉट जिथून लोक रील्स वगैरे घेतात, फोटोज वगैरे घेतात. हा तो स्पॉट आहे. एक नंबर. तुम्ही नक्की सांगा सोंडाईला आलात की नाही. आणि जर नसाल आलात तर नक्की या. कधी पण येऊ शकतो तुम्ही. आता सीझन चालू झालेला आहे ट्रेकिंगचा. त्यामुळे नक्की या आणि हे सह्याद्रीचं जे सौंदर्य आहे ते तुम्ही अनुभवा.
खूप छान. आता फक्त शेवटची शिडी आणि मग आपण अगदी टॉपला चालतंय. चौकश. आणि ट्रेकिंगसाठी महागातले शूज पाहिजे असं काहीच नाही. हे बघा पूर्ण ट्रेक सँडलनी केले. त्यामुळे असं काहीच नाही. मनात जिद्द असेल ना तुम्ही काही करू शकता. आणि एकदम आरामात चढतो ना श्लोक, एकदम आरामात. म्हणजे असं काहीच नाही, असं वाटत नाही की भाई एकदम निष्णात. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गडाच्या एकदम टॉपला. आणि इथून वरती आता मातेचं मंदिर आहे. आणि इथे सांगितलेलं आहे की चप्पल आणि बूट काढा, कारण वरती मातेचं मंदिर आहे. त्यामुळे आपण इथे आता शूज वगैरे काढून ठेवणार आहोत आणि मग वरती जाणार आहोत. हे बघा असे हे प्लॅस्टिक बॉटल वगैरे तुम्ही आणत असाल ना, असं नका टाकत जाऊ. तुम्ही आणताय तर पुन्हा खाली घेऊन जा. प्लास्टिकमुळे खूप कचरा होतो इकडे आणि मग जे गडाचं सौंदर्य आहे ना ते कुठेतरी हरवून जातं. खूप खूप प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत तिकडे. चला आता आपण वरती चाललेलो आहे अगदी टॉपला. चप्पल वगैरे आपण काढलेले आहेत. आणि हे बघा हे आहे वरती सोंडाई मातेचं मंदिर समोर जे तुम्हाला दिसतंय मंदिर. हे आहे मंदिर पूर्ण, संपूर्ण असा मंदिर परिसर आहे. आणि हे आहे सोंडाई माता. तर हा आहे असा काहीसा परिसर इकडचा. अगदी टॉपचा व्ह्यू आहे हा. आणि हे इथे मातेचं मंदिर आहे आणि असा छोटेखानी बुरुज. म्हणजे या एका बुरुजावरून आहे ना तुम्ही 360 डिग्री अगदी चारी बाजूला टेहळणी करू शकता. सोंडाई फोर्ट हा एक टेहळणीसाठीच बनवलेला फोर्ट आहे, पूर्ण आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी. म्हणजे बघा तुम्ही इथून हा पूर्ण परिसर इकडे इकडे पूर्ण अशी तुम्ही टेहळणी करू शकता, बघू शकता इकडे. आणि पूर्ण इथून अख्ख्या प्रदेशावरती लक्ष तुम्हाला ठेवता येतं. सो असा हा टेहळणी बुरुज याला आपण म्हणू शकतो हा जो. आणि सोंडाई किल्ल्याचा जो ट्रेक होता तो यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे मी आणि माझा भाचा श्लोक. सो दोघांनी मिळून खूप छान पद्धतीने हा ट्रेक पूर्ण केलेला आहे. तर आता आम्ही डिसेंडिंग करतोय आणि अर्ध्यापर्यंत आम्ही पोहोचलोय. तिथे मगाशी जेव्हा पाऊस पडत होता ना तेव्हा आम्ही थांबलेलो त्या शेडच्या इथेपर्यंत पोहोचलोय.
आता लवकर पोचू, म्हणजे खाली पाऊस वगैरे काही नाही आहे, एकदम क्लिअर वातावरण आहे. ओके, सो चलो. सो तुम्ही सुद्धा नक्की या सोंडाई किल्ल्याला, नक्की भेट द्या, खूप छान आहे. आणि परिसर खूप जबरदस्त आहे परिसर आहे बघा. समोरचा पण सुद्धा छान आहे. आणि भटकंती केली पाहिजे जेव्हा आपण निसर्गामध्ये फिरतो ना, त्यावेळी आपण आपल्या स्वतःलाच नव्याने शोधत असतो. सो तुम्ही सुद्धा नक्की भटकंती करा आणि वेळ काढा स्वतःसाठी. कोणी येऊ न येऊ, एकटेच बाहेर पडा आणि फिरा. ओके, सो भेटूया पुन्हा एकदा लवकरच अशाच एका सुंदर ट्रेकवरती. तोपर्यंत बाय.